आज आपण मराठी बालभारती इयत्ता दुसरी या पुस्तकातील पाठ 5वा लपाछपी हा अभ्यासणार आहोत. एके दिवशी सर्व मुलांनी लपाछपी खेळ खेळायचे ठरवले. राज्य घेणाऱ्या मुलाने डोळे बंद करून 10 ते 100 पर्यंत अंक मोजायचे. तोपर्यंत सर्वांनी लपायचे. जो सर्वात आधी सापडेल त्यावर राज्य येईल. पण जर कोणी धप्पा दिला तर पुन्हा त्याच मुलावर राज्य येईल असे ठरले. पहिले राज्य सम्राटवर आले. खेळ सुरू झाला. त्याने डोळे बंद करून 10, 20, 30, 100 असे अंक म्हणायला सुरुवात केली. आता मी येऊ का असे विचारून तो सगळ्यांना शोधायला निघाला. हळूच तो घरात शिरला. सर्वांना घरात वेगवेगळ्या ठिकाणी शोधू लागला. पहिल्यांदा दरवाजा मागे लपलेला मोहित त्याला सापडला. त्याने पलंगाखाली पाहिले, तिथे कोणीच नव्हते. नंतर सम्राट दुसऱ्या खोलीत गेला. त्याने कपाटाच्या वर पाहिले, तिथे कोणीच नव्हते. पण कपाटामागे रुपाली सापडली. त्याने आजीला विचारले, रिया दिसली का? आजी काहीच बोलली नाही. तेवढ्यात आजीच्या पदराखाली लपलेली रियाही सापडली. सायली काही त्याला घरात दिसली नाही. तो सायलीला शोधायला अंगणात गेला. सम्राट सायलीला शोधत शोधत शेवटी एका मोठ्या झाडाजवळ आला. झाडापासून दूर असलेल्या एका झुडपाच्या आत लपलेली सायली धावत आली. तिने झुडपाबाहेर असलेल्या सम्राटला धप्पा दिला. असा लपाछपीचा खेळ रंगला.